च्या मुंबई साखळी स्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधल्या रुग्णालयात दाखल। विषप्रयोग झाल्याची पाकिस्तानी मीडियाची माहिती। भारत किंवा पाकिस्तान सरकारकडनं दुजोरा नाही। गिरीश महाजनांची शिष्टाई यशस्वी। नंदुरबारमधनं निघालेला आदिवासी शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा माघारी फिरणार। मोर्चेकरांच्या मागण्या मान्य झाल्याचा दावा। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचा आजचा पहिला दिवस। मराठा आरक्षणावरती चर्चा होणार। अवकाळी पावसावरच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री आज उत्तर देणार। मदतीच्या पॅकेजकडे शेतकऱ्यांचं लक्ष। सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनीतल्या स्फोटाचे पडसाद उमटण्याचीही शक्यता। आमदार अपात्रता प्रकरणाच्या अंतिम सुनावणीला आजपासून सुरुवात। युक्तिवादासाठी दोनही गटांना 1.5 दिवसाची मुदत। वन नेशन वन इलेक्शन संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीची आज बैठक। आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेणार। ठाण्यामधल्या प्रिया सिंग हल्ल्याप्रकरणी प्रियकर अश्वजित गायकवाडसह 3 आरोपींना अटक। गुन्ह्यामध्ये वापरलेल्या 2 कारही ताब्यात। अहमदनगर कल्याण मार्गावर माळशेज घाटाजवळ पिकअप रिक्षा आणि ट्रकची समोरासमोर धडक। एकाच कुटुंबातल्या 4घांसह 8 जणांचा मृत्यू। पुणे नाशिक महामार्गावर संगमनेरमध्ये भीषण अपघात। टेम्पो कारवरती कोसळल्यामुळे 4घांचा मृत्यू। नागपुरातल्या गोंडखैरी गावात अपघात। ताफा थांबवत मुख्यमंत्र्यांची अपघातग्रस्तांना मदत। ट्रक खाली अडकलेल्या जखमीला बाहेर काढून रुग्णालयात केलं रवाना। ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल। तनुजा यांची प्रकृती स्थिर। आयसीयूमध्ये उपचार सुरू। युरोपाचं इस्लामीकरण केलं जातंय। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं खळबळजनक वक्तव्य। जोहान्सबर्गच्या पहिल्या वनडेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवरती 8 विकेट्सनं दणदणीत विजय। अर्शदीप आणि आवेश खानच्या धारधार वेगवान माऱ्यासमोर आफ्रिकन आर्मी 116 धावांमध्येच गारद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।